तर गाईज आज तुमच्या बरोबर एक छोटासा मिनी ब्लॉग मी स्टार्ट करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, घरामध्ये मी एकटीच आहे, तर त्याच्याकडे सगळं पहिला बंद करते आणि निघते. तर बाहेर निघलेले आहे मी आणि चला तुम्हाला थोडंसं बाहेरचं दृश्य दाखवते, बाहेरचं व्ह्यूज वगैरे दाखवते थोडंसं. तर हे आमच्या इथलं जल शुद्धीकरण केंद्र आहे, म्हणजे शुद्धीकरण केंद्र बघू शकता. तर इथे सगळं पाणी शुद्ध होतो आणि आपल्या कल्याण डोंबिवलीला पार्सल होतो पाणी तिकडनं. मग इथे आहे माझ्या मुलाची स्कूल, पण तुम्हाला स्कूल पण दाखवते. आमच्या घरच्या पासून 5 मिनिटावर आहे. तर मी इथे आली बेतुरकड पाड्यावर या मावशीजवळ मच्छी घ्यायला. तर इथे मच्छी काय काय आहे बघू शकता. तर मी काय घेतलेली आहे मच्छी तुम्हाला तर पाहिलंच असेल तुम्ही थंबनेलमध्ये, तर पुढे दाखवेनच तुम्हाला मी. तर आता हा आहे आमच्या खडकपाड्याचा सर्कल. मच्छी वगैरे घेऊन मी निघाली आणि इथे आहे भरपूर काय काय खाण्याचे प्रकार बघू शकता. तर एवढी अशी मच्छी घेतलेली आहे मी. चला आता घरी गेल्यावर भेटते तुम्हाला काय काय आहे ते घरी. तर आता इथे मी खोबरं अगोदर घेतलेलं आहे फ्राय करायला, म्हणजे थोडंसं भाजून घेते आणि याचं सुक्का वाटण करून घेते जिरं घालून. आणि इथे घेतलेले आहे मी थोडेसे फ्रूट, म्हणजे ॲपल म्हणजे सफरचंद कट करून. तर आता तो थोडासा खाऊन घेते, कारण मी ब्रेकफास्ट वगैरे काय केला नव्हता. तर तुम्हाला आता पुढे समजेलच काय काय खाऊन झाल्यावर. आणि इथे घेतलेलं आहे मी फ्रेंड्स कोळंबी साफ करून, म्हणजे तिकडनंच आणलेली. तर आता कोळंबी घेते बनवून. कोळंबी स्वच्छ धुवून घेतली, टोमॅटो कट करून घेतलेला मी आणि आता चांगलं फोडणीला घालून घेते. अगोदर तेल घालून घेतला, नंतर टोमॅटो वगैरे चांगलं आता परतून घेते तेलामध्ये बघू शकता तुम्ही. आणि हा मला ना टोमॅटो जरा चांगला फ्राय झालेलाच आवडतो, म्हणजे मेल्ट झालेला आवडतो. चांगला मेल्ट झालेला आहे, तुम्ही इकडे पाहिलंच असेल. आणि आता याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट ॲड केलेली आहे. तर तीही छान अशी परतून घेते बारीक फ्लेमवर. याच्यामध्ये आता मी फ्रेंड्स हळद ॲड केलेली आहे, पण तो काही व्हिडिओ माझ्याकडनं झाला नाही शूट. तर हळद मी ॲड केल्यानंतर मग चांगलं मिक्स करून घेते आणि मग नंतर मी चवीप्रमाणे मीठ ॲड केलं. घरगुती मसाला ॲड केलेला आहे आणि आताच मी मसाला बनवलेला आहे हा घरगुती हा, आणि छान कलर येतो याचा. तर नवीन मसाला असला ना का तो खरंच एकदम अप्रतिम असतो. थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता मसाला चांगला शिजवून घेते. आणि आपण याच्यामध्ये कोकम पण ॲड करू शकतो, पण आम्ही लोक जास्त कोकम वगैरे यूज करत नाही. कोकम आपलं इकडे यूज करतात, कुठे कोकण साईडला, मालवण साईडला तिकडे आणि अलिबाग साईडला. आता मी कोळंबी ॲड वगैरे केली आणि आता छान परतून घेते तिला. आणि हा मला ही सुक्की नाही करायची, मला ही ग्रेव्ही करायची आहे, कारण आम्ही दुपारी भाताबरोबर आम्हाला ग्रेव्ही लागते. थोडा वेळ झाकण ठेवला आणि मस्त वाफ येऊन दिली बघू शकता फ्रेंड्स. आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करते. तर पाणी टाकायच्या अगोदर मी याच्यामध्ये घरगुतीच बनवलेला आहे हा गरम मसाला, त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो आणि सुगंधही मस्त येतो. तर आता तो मी ॲड केल्यानंतर मग छान मिक्स केला आणि कलरही चेंज होतो याच्यामध्ये. तर आता मी गरम पाणी ॲड नाही केलं, मी थंडच पाणी ॲड केलं, कारण आता कशी गरमी आहे म्हणून मी अर्ध्यातून कमी तांब्या घेतलेला पाणी, त्याच्यातलं पाणी ॲड केलेलं आहे. आणि छान आता मिक्स करून भाजीला छान अशी उकळी येऊन देते. आणि कोळंबी कशी मोठी साईजची आहे, तर थोडं ती जास्त शिजली पाहिजे, नाहीतर मग कच्ची कच्ची राहील. त्याच्यामुळे मग छान अशी शिजवून घेते. आणि ते खोबरं आणि जिऱ्याचं वाटण केलेला तो पण ॲड केला उकळी आल्यावर. आता मिक्स करून घेते. बघू शकता आपली कोळंबी मस्त शिजलेली आहे. तर तरी पण मी थोडा वेळ अजून शिजवून घेते, अशी 10 मिनटं तरी मी चांगली शिजवून घेतलेली आहे. आणि आता कोथिंबीर ॲड केली आणि आपली ऑलमोस्ट ग्रेव्ही झालेली आहे कोळंबीची बघू शकता. तर इथे लगेच मी तवा ठेवलेला आहे आणि आता लगेच मी ते तवा छान गरम करून घेतला, त्याच्यावर लगेच मी तेल ॲड केलेलं आहे. आणि ही आहे दाताली. तर दाताली पण मॅरिनेट करून ठेवलेली लगेच. एकीकडे कोळंबी होते तर स्वच्छ धुवून घेतली आणि छान मसाला वगैरे सगळं ॲड करून मी मॅरिनेट करून ठेवली. आता ती फ्राय करत ठेवते लगेच बघू शकता. आणि तेल कसं आहे एकदम मस्त गरम करायचं, नंतर गॅस फ्लेम बारीक करायची आणि लगेच त्याच्यावर मग मच्छी फ्राय करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची, नाहीतर मग करपून जाते. तर अशी आहे. आणि ही जी फर्स्ट टाईम बनवायला घेतलेली आहे दाताली. तर आता हिला छान मी अशी परतून घेते आणि व्यवस्थित फ्राय करून घेते बघू शकता. तर आता मी पलटी करून घेते आणि थोडासा क्रश केला लसूण ॲड केला ना मच्छीमध्ये फ्राय करताना का मस्त एकदम फ्लेवर उतरतो त्या लसणाचा. तर आता व्यवस्थित एक एक करून मी मच्छी पलटी करून घेते बघू शकता. फ्राय वगैरे बघू शकता मस्त झाले मच्छी फ्राय बघा. आणि ते गाबोली ठेवलेली मॅरिनेट करून आणि इथे दुसरं कच्चे ठेवलेले फ्राय करून. आणि आता याच्यावर मी थोडासा
क्रश केलेला म्हणजे थोडंसं चेचलेला लसूण टाकून घेते फ्राय करायला. थोडीशी गॅस फास्ट ठेवते मी, बारीक करते. बारीक फ्लेमवरच आपली मच्छी अशी मस्त कुरकुर फ्राय होते. बघू शकता ही मच्छी अशी हिला काटे एवढेच बा भयंकर, आणि मी फर्स्ट टाईम बनवले मी, पण हिची टेस्ट एकदम भारी आहे. आणि या मच्छीला बोलतात दाताली मच्छी. मला कोणाला माहिती आहे आणि माहिती नाही, पण आमच्याकडे या मच्छीला दाताली बोलतात. आणि फ्रेंड्स मी इथे मला चालू आहे स्वयंपाक आणि झोपलेला आहे एकदम चालू आहे. आणि आता कसं पोरं वगैरे चालूच आहे, तर त्याची दरवर्षी तब्येत बिघडते. आणि बघा एवढं आले डेंजर गर्दी मच्छी आणले म्हणजे असा ऊन लागत होता करून चला आता सगळं आवडून घेते किचन वगैरे. एकीकडे आपलं जेवण चालू आहे फ्रेंड्स, आणि आता इथे घेतलेलं मी किचन आवरायला. आणि गरमी ना बापरे, ऊन बघा असा कडक पडले ना, बाहेर गेलं ना ही मच्छीच बाहेर फ्राय होईल एवढे डेंजर आहे. एवढं डेंजर ऊन पडलेलं ना, खूपच कडक ऊन पडलेला. आणि अजून मार्च एंडिंग चालू आहे, मार्च महिना चालू आहे आणि एवढं ऊन अजून 2-3 महिने जायचे बाबा, सगळे लोक करपून जातील रस्त्यावर. खरंच डेंजर, कोणी दिसत पण नाही या उन्हामध्ये बाहेर जास्त, कारण खूपच ऊन पडलेलं आहे. तर असं वाटलं चला थोडंसं तुम्हाला सांगते मी. खरंच ऊन पडले ते असं वाटतं किचनमध्ये थांबावंच नाही, पण काय करणार, आपल्याला स्वयंपाक तर बनवायलाच लागेल. आपण नाही बनवला तर मग कोण बनवेल, मग त्याच्यासाठी करावंच लागतं आपल्या मुलांसाठी. तर आता सगळं मी आवरलं, आता ही भांडी वगैरे क्लीन करायचे आहेत, तोपर्यंत हे सगळं आवरून घेते. तर आता सगळं आवरलं आणि मी ते मला ताट रेडी केले फ्रेंड्स. तर मस्त नाचण्याची भाकरी घेतलेली आहे, कोळंबी ग्रेव्ही घेतलेली आणि 2 दातालीचे पीस घेतलेले बघू शकता. आणि मला ना लसूण हा फ्राय केलेला खूप आवडतो. बरोबर घेतलेला आहे मी सलाद बघू शकता, काकडी, गाजर, बीट आणि कांदा पण घ्यायचा आहे मला. तर असा दुपारचं जेवण आहे, तर आता जेवण करून घेतो, या तुम्ही जेवायला. आणि मी रस्सा जरा जास्त घेतली, कारण रस्सा मला जास्त लागतो, ग्रेव्ही.